शुभ दिवस. रक्तातील शुगर कमी करण्यासाठी प्रभावी उपाय कुठलीही गोळी औषध न खाता तो म्हणजे कोणता? तर साखर आणि मैद्याचा त्याग करायचा. साखर आणि मैद्याचा त्याग करायचा. फायबरचे प्रमाण वाढवायचे. बाजरी किंवा नाचणीचा वापर करायचा. मेथीचे दाणे त्यांचा वापर करायचा. दालचिनीचा वापर करायचा. शारीरिक हालचाली रोज 30 ते 50 मिनिटं शारीरिक हालचाली करायच्या. वजन नियंत्रित ठेवायचे. रक्तातील शुगर कमी करायची असल्यास मित्रांनो, साखर आणि मैद्याचा त्याग म्हणजेच काय, तर साखर, गुळ, मध, मिठाई, बेकरी उत्पादने, बिस्किट व केक, मैद्याचे पूर्ण पदार्थ खाण्याचे बंद करायचे. मैद्याचे पदार्थ खाण्याचे पूर्ण बंद करायचे. फायबरचे प्रमाण मात्र नक्की वाढवतो. म्हणजे हिरव्या पालेभाज्या, सॅलेड, कोशिंबीर, मोड आलेली कडधान्य यांचे तुम्ही नेहमी सेवन केले तरी फायदेशीर आहे. अत्यंत फायदा होतो. त्यामुळे फायबरयुक्त आहार घ्या. बाजरी आणि नाचणी यांचा आहारामध्ये समावेश करा. मेथीचे दाणे वापरा. काय करायचं, यासाठी रात्री 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवायचे आणि ते सकाळी उपाशी पोटी बारीक चावून खायचे आणि ते राहिलेलं पाणी आहे ते पिऊन टाकायचं. रात्री 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी ते चावून खायचे आणि राहिलेले पाणी ते प्यायचे. वरून चहा कॉफी 1 तास तरी कमीत कमी घेऊ नका. न घेतलं चांगलं. आता दालचिनीचा वापर कसा करायचा, तर आहारात तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. चहा किंवा पाण्यामध्ये दालचिनीचा वापर करू शकता. कारण दालचिनीचा वापर हे मधुमेह रुग्णासाठी एक अमृत आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण दालचिनी ही इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. दालचिनी ही इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. त्यामुळे नियमितपणे दालचिनीचा वापर करा. मित्रांनो, शुगर असल्यास मधुमेह रुग्णांनी शारीरिक हालचाली नियमितपणे 30 ते 50 मिनिटं रोज करावी. रोज बरोबर चालावे. किती? 30 ते 40 मिनिटे रोज बरोबर चाला तुम्ही. काय होतं यामुळे काय होतंय, आपले स्नायू रक्तातील साखरेचा वापर हे ऊर्जेसाठी करतात. रोज 30 ते 50 मिनिटं जर बरोबर चालली तर याचा फायदा काय होतो, तर आपले जे स्नायू असतात ना, ते स्नायू आपल्या रक्तातील साखरेचा वापर हे ऊर्जेसाठी करतात. तेव्हा शारीरिक हालचाली 30 ते 50 मिनिटे नियमितपणे करा. रोज बरोबर चालायचं आणि जेवणानंतर लगेच बसून न राहता, जेवणानंतर लगेच बसून राहायचं नाही, तर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं चालायचं. काय ह्याचा फायदा काय होतो, तर जेवणानंतरची जी शुगर असते रक्तातील यांचं प्रमाण वाढत नाही. जेवणानंतर तुमच्या रक्तातील जे शुगरचं प्रमाण वाढतं ते वाढू नये म्हणून जेवणानंतर रोज 10 ते 15 मिनिटं चाललंच पाहिजे. यामुळे तुमची जेवणानंतरची रक्तातील शुगर वाढणार नाही. बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही. तेव्हा जेवणानंतर लगेच बसून न राहता 10 ते 15 मिनिटं चाला. हा फायदा आहे. वजन नियंत्रित ठेवा. वजन नियंत्रित ठेवा.
वजन वाढवणारे पदार्थ आहारात घेऊ नका आणि वजन नियंत्रित ठेवा. पाणी भरपूर प्या. पाणी भरपूर पिल्यानं काय होतं बघा, आपली किडनी जी असते ना, ते आपल्याला शरीरातील रक्तातील शुगर जे असते ना, ते लघवी वाटे बाहेर फेकण्याचे साठी मदत करते. आपण जर पाणी भरपूर पिलं तर आपल्या शरीरातील रक्तातील साखर जी अतिरिक्त असते, जास्त असते, ती साखर लघवी वाटे बाहेर फेकून देण्याचे कार्य हे किडनी करत असते. आणि म्हणूनच पाणी भरपूर प्या. पाणी भरपूर पिणे हे फायद्याचं आहे. मानसिक ताणतणाव कमी करा. कारण मानसिक ताणतणावामुळे रक्तातील साखर वाढते. यासाठी योग करा, ध्यान करा, प्राणायाम करा, पण मानसिक ताण कमी करा. एक रिक्वेस्ट आहे. कारण प्रत्येक माणसाला ताण असतोच, पण तो ताण कसा कमी करायचा याच्याकडे लक्ष द्या. म्हणून मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी योग करा, ध्यान करा, प्राणायाम करा किंवा तुमच्या आवडीचा छंद जोपासा. दुसरी गोष्ट, पुरेशी झोप घ्या. नियमितपणे रोज 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे. काय होतं ह्याने, पुरेशी झोप झाली ना, नाही झाली तर तुमच्या इन्सुलिनची रेजिस्टन्स कमी करण्यासाठी हे अत्यंत झोप आवश्यक आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी झोप 7 ते 8 तास पूर्ण होणे हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा नियमितपणे रोज 7 ते 8 झोप झालीच पाहिजे. हे मधुमेह रुग्णांनी देखील आणि इतरांनी देखील हे लक्षात ठेवा. काय करायचं, 7 ते 8 तास झोप घ्यायचीच, जागरण टाळायचे. त्यामुळे काय होईल, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. आवडल्यास एक लाईक जरूर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. काळजी घ्या, पण काळजी करू नका. या टिप्स जरूर फॉलो करा. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. धन्यवाद.